आता भिवंडीची सभा संपवली. मध्ये मध्ये जरा खोकला आला तर माफ करा. हे दिवसभर बोलून 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 ते सकाळपासून त्या टेलिव्हिजन चॅनलच्या मुलाखती, मग वर्तमानपत्राच्या मुलाखती, संध्याकाळी ती भाषणं, आता भिवंडीची सभा आटपली. तुमचं बरं असतं, सगळी सला पाखरं आतमध्ये माझ्या झटकून झटकून मी थकलो आतमध्ये. बरं, भाषण करताना आतमध्ये गेल्यावर तुम्हाला काय होतं, तुम्हाला काय माहित काय? मी मध्ये विचारलं, जरा कपडे बिपडे बदलून येऊ का काय करू? म्हटलं जाऊ दे, मरत. आज इथे विधानसभेच्या निवडणुकीला मी आपल्या समोर इथे आलो. पण त्याच गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर या भाषणांना काही अर्थ नाही. या माझ्या ठाण्यातल्या जनतेला माझी विनंती आहे, 30 माणसं येत आहेत, पण ठाण्यातला बकालपणा काही जात नाही. तो दिवसेंदिवस वाढतोय. आणि बस आम्ही निवडणुका लढवतोय, त्याच लोकांना आम्ही निवडून देतोय, त्याच गोष्टी आम्ही करतो. पण शहर म्हणून एखादी गोष्ट आपल्याला कशा प्रकारे उभी केली पाहिजे, शहरात आपण राहतो आहोत हे शहर कसं असलं पाहिजे, याच्याबद्दल ना कुठच्या आमदाराला काय देणं घेणं त्यानं, नगरसेवक ना कोणी काय. बस निवडणुका आल्या, निवडून द्यायचं. वर्षानुवर्ष आपले तेच. आम्ही पारंपरिक मतदार, ठीक आहे, असावं. पण जर समजा ज्यांना तुम्ही निवडून देता आहात त्याच्यानंतर जर समजा बदल कुठच्या गोष्टींचा घडत नसेल, आता मी आलो, काय रस्ते हो, तेच रस्ते आमच्याकडे तेच खराब होत आहेत, त्यांचीच कामं सुरू राहत आहेत. आम्ही पुढे सरकायला तयार नाही होत, पुढे आम्ही जायला तयार नाही होत. आम्हाला फक्त तेच विषय माहिती आहेत. आत्ता पण मी तिकडे याला तुमच्या भिवंडीला असताना मला एक वर्तमानपत्र दिलं गेलं, प्रलंबित प्रश्न भिवंडी तालुक्यातले, ग्रामीण भागातले. काय प्रश्न? आमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही, आमच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही, आमच्याकडे रस्ते चांगले नाहीत, आमच्याकडे लोड शेडिंग चालू आहे, आमच्याकडे वीज मिळत नाही, आमच्याकडे बाबा रोजगार उपलब्ध होत नाही. देशाला 67 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज 54 वर्ष झाली. आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतो. पण आम्ही त्या लोकांना, निवडून दिलेल्या लोकांना, लोकप्रतिनिधींना आम्ही विचारायला तयार नाही होत की बाबा रे, तुम्हाला इतकी वर्ष आम्ही निवडून दिलं, मग आमच्या समोर फक्त परत तेच प्रश्न का निर्माण होत आहेत? आम्हाला परत तेच प्रश्न तुम्हाला का विचारावे लागत आहेत? आम्ही नाही विचारत. आमच्या चीड नाही, संताप नाही, काही नाही. आणि राज ठाकरेला परत तेच प्रश्न विचारत राहायचे. तू काय केलं नाशिकमध्ये? दाखवतो ना मी. माझ्या हातात पहिल्यांदा नाशिक आलंय ना. 5 वर्षानंतर मला प्रश्न विचारा, राज ठाकरे तू नाशिकमध्ये काय केलं? खरं तर प्रश्न विचारायची गरज पण लागणार नाही या गोष्टींची. मला सत्तेचा मोह नाहीये की माझा महापौर बसला पाहिजे, आमच्याकडे स्टँडिंग कमिटी आल्या पाहिजेत, आम्हाला स्टँडिंग कमिटीतनं पैसे मिळाले पाहिजेत, याचा मोह नाहीये मला. पण जी जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपवलेली आहे त्याच्यातनं मला जर समजा चांगलं शहर करता नाही आलं, मी आता तिथे नाशिकमध्ये गोदापार सारखा एक प्रकल्प तिकडे आता आणतोय. अजून 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये बघा तिथे काय झालेलं असेल ते. अशा प्रकारचा प्रकल्प महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात आजपर्यंत राबवला गेलेला नाहीये. आणि तो प्रकल्प मी कशातनं राबवला?
कॉर्पोरेटच्या फंडातनं राबवला, महानगरपालिकेच्या फंडातनं नाही. मी बाहेरून पैसे आणले त्याच्यासाठी. मुकेश अंबानींना मी सांगितलं की म्हटलं मला असा एक प्रकल्प करायचा आहे, लोकांसाठी करायचा आहे, तुम्ही मला मदत करणार आहात का? मला बोले काय करायचंय. मी त्यांना अख्खा प्रोजेक्ट रिपोर्ट समोर ठेवला, सगळ्या गोष्टी समोर ठेवल्या. त्यांनी जे पाहिल्यावरती मला बोलले की गो अहेड, किती पैसे लागले तरी आम्ही द्यायला तयार आहोत, पण हा प्रकल्प झाला पाहिजे. आज गोदावरीच्या नदीच्या काठी तो आज प्रकल्प तिकडे आज उभा राहतोय. वर्ष दीड वर्षामध्ये त्याला जेव्हा आकार येईल तेव्हा तो बघा. पण हे सगळे प्रकल्प करत असताना राज्य सरकार म्हणून प्रत्येक ठिकाणी खोडे घालताय, प्रत्येक ठिकाणी. आज या क्षणाला जवळपास आज 7 महिने झाले, 7 महिने. विचार करा, का राज ठाकरेच्या हातामध्ये नाशिक आहे म्हणून 7 महिने, जवळपास 7.5 महिने झाले नाशिक महानगरपालिकेला कमिशनर नाही. एवढ्या मोठ्या शहराला त्या पृथ्वीराज चव्हाणांना फोन करून सांगितलं, मी मध्ये 4-6 फोन केले त्यांना. मी म्हटलं अहो कमिशनर द्या, कामं अडली आहेत, सह्या होत नाहीयेत, प्रकल्प अडतायत. हो एखादा चांगला बघतो आणि करतो. तुम्ही काय चांगला बघणार, काय बघायचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम म्हणजे कमिशनर. 7-7 महिने तुम्ही नाशिक सारख्या शहराला कमिशनर देत नाही का? कारण ते राज ठाकरेच्या हातात आहे म्हणून. आज इथे ती एक पांडव लेणी आहे, एक मोठा डोंगर आहे. त्या डोंगर आणि त्याच्या खाली जवळपास त्या एक फ्लॅट लँडवरती 35 एकर जमीन आहे वन खात्याची. मध्यंतरी मी त्या पतंगराव कदमांना भेटलो. मी म्हटलं हो ही वन खात्याची जमीन आहे, ही ठेवा तुमच्याकडे, पण त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणून तुम्ही कॉर्पोरेशनला तुम्ही ती हँडओव्हर करा, सरेंडर करा. मी नाशिककरांसाठी तिकडे म्हटलं बॉटॅनिकल गार्डन करीन. आमच्या माता भगिनी संध्याकाळी आमच्या मुलांना तिकडे घेऊन जातील, त्या बागेमध्ये घेऊन जातील. 35 एकर जमीन आहे, 35 एकर. त्याच्या आतमध्ये एक मोठा तलाव आहे. मी म्हटलं माझ्याकडे अख्खा प्रकल्प तयार. मी त्या प्रकल्पासाठी म्हणून मी रतन टाटांशी बोललो. रतन टाटांना मी सांगितलं की म्हटलं असा प्रकल्प आहे, मला ही गोष्ट करायची, इकडे बॉटॅनिकल गार्डन मला करायचंय. लगेच त्यांनी त्यांची 4 माणसं तिकडे नाशिकला मला पाठवली. त्यांनी सर्वे केला. 2 दिवसाच्या आत रतन टाटांनी मला सांगितलं गो अहेड, जेवढे पैसे लागतील तेवढं आपण त्याच्यामध्ये बॉटॅनिकल गार्डन करू, तुम्ही कामाला सुरुवात करा. अजूनपर्यंत माझ्या हातात जमीन दिलेली नाही, अजूनपर्यंत जमीन दिलेली नाही. काय पतंगराव कदमांच्या बापाचा जाणार होतं मला जरा सांगा. एक तर जमीन तुमची नाही, वन खात्याची जमीन. जर ती नीट केली नाही तर आज तिकडे झोपड्या होतील. एका शहराला मी आकार देण्याचा प्रयत्न करतोय. आज तिकडे एक मोठा फ्लायओव्हर झालाय नाशिकमध्ये. त्या फ्लायओव्हरच्या खालची जी जमीन आहे, संपूर्ण मोठाच्या मोठा फ्लायओव्हर झाला, त्याच्या खालची जी जमीन आहे, मी त्यांना सांगितलं म्हटलं कोणाकडे होतं ते. त्याच्या खाली लगेच त्या गाड्या बिड्या लागायला लागल्या, हातगाड्या, वडापावच्या गाड्या, इतर सगळं घाण व्हायला लागली त्या फ्लायओव्हरच्या खाली. फोन केला, झाले त्याला 6 महिने झाले, 4 महिने झाले असतील. मी म्हटलं नितीनजी हा फ्लायओव्हर तुमच्या अंडर येतो, तुमच्या खात्याच्या खाली येतो. मी म्हटलं तुम्ही तो फ्लायओव्हर ठेवा तुमचाच, त्याच्या खालची जी जागा आहे ती महानगरपालिकेला डेव्हलप करायला द्या. म्हटलं मी तिथे सुंदर त्या फ्लायओव्हरच्या खाली उत्तम बाग करतो, लोक संध्याकाळी येऊन तिकडे बसतील. म्हटलं जवळपास 3 का 4 किलोमीटरचा आहे. मला सांगा 3 का 4 किलोमीटरच्या फ्लायओव्हरच्या खाली जर समजा अशा प्रकारची गोष्ट झाली आहे का कुठच्या शहरामध्ये? मी त्यांच्याशी बोलल्यावरती त्यांनी तात्काळ मला एक पत्र दिलं, महानगरपालिकेला पत्र दिलं. मी आनंद महेंद्रांशी बोललो, म्हटलं असं आहे, म्हटलं करणार का? त्यांची 4 माणसं आली, त्यांनी पाहिलं, मला बोलले आम्ही ताबडतोब ह्या गोष्टी करायला तयार आहोत. तिकडे एक मोठं मैदान आहे, शिवाजी बाग, मैदान नाही बाग आहे, मैदानच मला असं वाटतं, पण त्याच्यात ती बागेसारखंच आहे. किती आहे? 5 एकराची. ती मी महेंद्रांशी बोललो, म्हटलं तुम्ही डेव्हलप करता का? त्यांचे लोक आले, त्यांनी पाहिलं, त्यांचं डिझाईन तयार केलं, कामाला सुरुवात झाली. पण अजून सही व्हायची आहे का? 7.5 महिने कमिशनर नाही दिले आम्हाला. मी ज्या प्रकारे शहराकडे बघतो, त्या शहरामधल्या नागरिकांना कोणत्या सुविधा मिळायला पाहिजेत, कोणता आनंद मिळाला पाहिजे. माझ्या शहरामधनं, माझ्या घरातनं बाहेर पडल्यावरती मला बरं वाटलं पाहिजे की मी या शहरामध्ये राहतोय. बघताय का कोणी ठाण्याकडे? बघताय का कोणी कल्याण डोंबिवलीकडे? बघताय का त्या मुंबई शहराकडे?
बघताय का महाराष्ट्रातल्या कुठच्या इतर शहरांकडे ज्यांच्या हातामध्ये वर्षानुवर्ष तुम्ही नगरपालिका महानगरपालिका सोपवली, येतात तरी का बघायला? जो काम करतोय त्याला प्रश्न विचारले जातात, तू काय करतोयस, दाखव आम्हाला करून. आणि ज्यांच्या हातामध्ये 20-20 वर्ष 25-25 वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली, त्याला कोणीही पत्रकार प्रश्न विचारला जात नाही की काय केलं तुम्ही ठाण्यामध्ये, सांगा. या टोलच्या प्रश्नावरती ज्यावेळेला राज ठाकरे आणि त्याचे सगळे अख्खा पक्ष ज्यावेळेला रस्त्यावरती उतरला आणि आंदोलन करत होता, ज्याच्यावरती राज्य सरकारला 44 टोल नाके बंद करायला लागले, आणि आमचे पत्रकार बांधव मला प्रश्न विचारतायत काय टोलचं आंदोलन थांबलं? म्हणजे विरोधी पक्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष हे त्याच्यावरती ब्र काढायला तयार होत नाहीत त्या अख्ख्या टोलच्या प्रश्नावरती, ना विधानसभेत ना रस्त्यावरती. त्यांना नाही प्रश्न विचारणार की तुम्ही का नाही टोलच्या विषयामध्ये बोलत आहात. राज ठाकरे आंदोलन करतो त्याला विचारणार, मग मध्ये का थांबवलं, तोडपाड्या झाल्या का? राज ठाकरेला विकत येणाऱ्या जन्माला यायचं आहे अजून. चला, जो पोटतिडकीने काम करतो त्याला प्रश्न विचारणार, त्याच्याबद्दल लोकांमध्ये शंका निर्माण करणार की काही मध्ये काही झालं का यांचं डील. आणि मी बोंबलून त्या विधानसभेमध्ये सांगतोय त्या एकनाथ खडसेंना की अहो टोलच्या प्रश्नावरती बोला तिथे विधानसभेमध्ये. माझे आमदार बोलायला तयार आहेत पण तुम्ही वेळ देत नाही त्यांना बोलायला. मी त्याला नितीन गडकरींशी पण बोललो, म्हटलं अहो टोल विषय का नाही काढत विधानसभेमध्ये. त्या खडसेंना मी फोन केला, म्हटलं काय झालं तुमचं, म्हटलं टोल विषयावरती का नाही बोलत आहात, म्हटलं आमचे आमदार तुमच्या मागे लागलेत, त्यांना बोलू द्यात तो विषय. नाही राजजी, आपण पुढच्या अधिवेशनामध्ये हा विषय घेऊ. आपण पुढच्या अधिवेशनात, या अधिवेशनात काय मेल झालं? सगळ्यांचे एकमेकांचे लागे बांधे. आणि प्रश्न राज ठाकरेला, काय डील झालं का? एखादी महानगरपालिका एखाद्या माणसाच्या एखाद्या पक्षाच्या हातामध्ये सोपवल्यावरती त्या पक्षाचा प्रमुख त्या शहरामध्ये किती वेळा गेला ते नाही कधी बघणार, तिथे काय चालू आहे ते नाही बघणार. इतर शहरामध्ये त्या पक्षांचे प्रमुख कधी येताना दिसत नाहीत. त्या पक्षांना कधी प्रश्न विचारले जाणार नाहीत का? काय घोडं मारलंय मी तुमचं? आज पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विकास आराखडा ब्ल्यूप्रिंट, मी ज्यावेळेला सांगितलं होतं, मी पक्ष स्थापनेच्या वेळेला मी सांगितलं, मी महाराष्ट्र राज्याची ब्ल्यूप्रिंट मी महाराष्ट्र समोर आणीन. पक्ष स्थापनेच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं. आतापर्यंत फक्त सांग काय कुठे ब्ल्यूप्रिंट, अजून बाहेर नाही आली. 8 वर्ष झाली, काय चालू आहे का? अजून काम चालू आहे का? खरंच येणार आहे का? बाहेर ज्यावेळेला आणली, एक पत्रकार मला प्रश्न विचारायला तयार होत नाहीत. काही जणांनी विचारले, नाही अशातला भाग नाही, पण इंटरेस्ट संपला. किती जणांनी वाचली असेल मला पण शंका आहे. जवळपास वेबसाईटवरती टाकलेली ब्ल्यूप्रिंट जवळपास 3-3.5 लाख जवळपास शब्दांची आहे. पुस्तकात आणता नाही आली, कारण ती वेबसाईटवरतीच आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टींचा विचार करून अनेक अर्थतज्ञांशी भेटून बोलून हे होईल का, शक्य होईल का, या सगळ्या शक्यता पडताळून ती अख्खी ब्ल्यूप्रिंट विकास आराखडा मी मांडला. तोच मी आज महाराष्ट्रासमोर घेऊन येतोय. पण त्यात काय आहे काय नाही. आज पण माझे तिथे पत्रकार हे झाले, तिथे काही हिंदी चॅनलवाले, अर्थात त्या हिंदी चॅनलवाल्यांना काही देणं घेणंच नसतं, त्यांना फक्त कॉन्ट्रोवर्सी हवी असते. दिल्लीवरनं उठतात, हे उंटावरचे शहाणे, यांना दिल्लीत बसून सगळं अख्खा देश कळतो जणू काय. माहिती काहीच नसतं, अभ्यास काही नसतो, बस दिल्लीवरनं येणार आणि काहीतरी फालतू प्रश्न विचारत बसणार. काय झालं काय एकदम तुम्हाला मोदींवरती का घसरलात? त्याला घसरलो मी, तुझ्या बापाचं काय जातंय? बरं, सगळ्या गोष्टींची स्पष्टीकरण देऊन झाली. त्या नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत हे बोलणारा भारतामधला पहिला माणूस मी. भारतीय जनता पक्षाच्या ध्यानीमध्ये देखील नव्हतं, अख्ख्या पक्षाच्या. त्यावेळेला मी बोललो होतो की अशा प्रकारचा पंतप्रधान हा देशाचा झाला पाहिजे. हो, नक्की बोललो मी तेव्हाही आणि आजही त्यांचा प्रशंसक आहे, पण त्यांचा, भाजपाचा नाही.
आणि वाटलं मुख्यमंत्री पदावरनं गेल्यानंतर पंतप्रधान झाल्यावरती ते देशाचा विचार करतील, पण नाही. अजून गुजरात प्रेम चालूच आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आल्यानंतर म्हणतात की मी महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे करीन. पंतप्रधानांची भाषा नाही, तुमच्यासाठी सर्व राज्य समान असली पाहिजेत. ह्याच्यापेक्षा मी त्याला मोठा करीन, त्याच्यापेक्षा मी ह्याला मोठा करीन, हे तुमचं बोलणं नाही होऊ शकत. पंतप्रधानांनी नाही बोलायचंय. म्हणे मी त्यांनी म्हणे 20 सभा इथे महाराष्ट्रामध्ये लावल्या म्हणून मी बोलतोय. मला काय देणं घेणं, 40 घ्या, राहायला या. पण भारताचे पंतप्रधान एका पक्षाचा प्रचार करण्यासाठी, अर्थात जे त्या पक्षाचेच आहेत परंतु आमच्यासाठी ते पंतप्रधान आहेत, ते ज्या वेळेला इथे एका पक्षाचा प्रचार करायला येतात, आचारसंहितावाले साले बाथरूम पर्यंत घुसतात कॅमेरे घेऊन. ते आम्हाला विचारणार किती खर्च केला, तुमच्या उमेदवारांनी किती खर्च केला, तुमच्या पक्षाने किती खर्च केला, हे पैसे आणले कुठून, हे प्रश्न आम्हाला विचारले जाणार. आणि आमच्या भारताचे पंतप्रधान हे एका पक्षाचा प्रचार करण्यासाठी सरकारी यंत्रणा संपूर्णपणे वापरणार, त्यांची विमानं वापरणार, त्यांचे हेलिकॉप्टर्स वापरणार, त्यांचे संपूर्ण पोलीस यंत्रणा वापरणार. मला आज कळलं गुजरातमधनं पण महाराष्ट्रामध्ये पोलीस आलेत. आता काय बोलायचं सांगा. आज एका पत्रकारांनीच मला सांगितलं महाराष्ट्राच्या पोलिसांवरती विश्वास नाही. अहो, आमच्या महाराष्ट्रामधले जे पोलीस आहेत ते जेवढे कर्तबगार आहेत तेवढे तुम्हाला भारताच्या कुठच्या राज्यामध्ये इतके पोलीस कर्तबगार मिळणार नाहीत. चला, महाराष्ट्राचा गेटवे ऑफ इंडिया करून ठेवलाय. कोण येतोय, कोण जातोय, कुठे जातोय, काय राहतोय कळत नाहीये. आणि अशाही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आमचे पोलीस हे टिकून आहेत महाराष्ट्रामध्ये. इतके लोंढे येत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही त्यांना शिव्या घालायच्या. त्या आनंदीबाई, हे परवा दिवशी बोललो ना, या दुसऱ्या आनंदीबाई एक पेशव्यांच्या वेळेला होत्या, त्यांनी धचा मा केला. या दुसऱ्या आनंदीबाई यांना मचा गु करायचंय, म्हणजे महाराष्ट्राचा गुजरात करायचंय, असं त्यांच्या बोलण्यातनं मला जाणवलं. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री पदावरनं गेल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांचा डावा हात उजवा हात म्हणून आनंदीबाई या मुख्यमंत्री पदावरती बसल्या गुजरातच्या. आणि त्या तुमच्या महाराष्ट्रामध्ये येतात आणि काय सांगतायत, उद्योगपतींनो काय ठेवलं या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये, चला गुजरातला, तुम्हाला ज्या हव्यात त्या गोष्टी मी तुम्हाला गुजरातमध्ये देते. वा रे वा. आणि त्याच्यानंतर आज खरं तर नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीने त्यांना खडसवायला पाहिजे होतं की हे तुम्ही कसं काय बोलू शकता. उद्देश काय आपला. मला ज्या शंका निर्माण झाल्या या सगळ्या गोष्टीतनं त्याची कारण ही आहेत. की खार उडते उंच आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी, असं अजूनही तेच चालू आहे. जपानला गेले, बुलेट ट्रेन पाहिली, बुलेट ट्रेन भारतामध्ये आणायची. बुलेट ट्रेन म्हणजे काय, सगळ्यात जास्ती वेगाने जाणारी ट्रेन की ज्याच्यातनं तुमचं अंतर लवकरात लवकर कापलं जावं, जास्तीत जास्त अंतर कमीत कमी वेळात तुम्ही पूर्ण करावं, म्हणून बुलेट ट्रेन आणताय. कुठे, मुंबई अहमदाबाद. का, आमचं काय काम आहे अहमदाबादला. ढोकळे तर इथेही मिळतात. वेगात गाडीत जाऊन तिकडे काय दे ढोकळा आणि परत दे रिटर्न तिकीट, परत जायचंय आम्हाला. काय कशासाठी बुलेट ट्रेन लागते आम्हाला. काय आमचं काम आहे का त्या अहमदाबादमध्ये. बुलेट ट्रेन आणायची असेल तर तुम्हाला मुंबई दिल्ली आणायला पाहिजे, मुंबई कलकत्ता आणायला पाहिजे, मुंबई चेन्नई आणायला पाहिजे. लांबचा प्रवास गतीने व्हावा याच्यासाठी ती बुलेट ट्रेन आहे. मग तुम्हाला जपानला जाऊन आल्यानंतर पंतप्रधानांना आमच्या सुस्त कसं की मुंबई अहमदाबादच ट्रेन करावी बुलेट ट्रेन. तुमचं एका राज्याबद्दलचं अजूनही प्रेम जात नाहीये. तुम्ही अजून पंतप्रधान झालात तरी तुमचं तेच चालू आहे. अमेरिकेला गेल्यावरती ओबामा पण तुमचं स्वागत, केम छो प्राईम मिनिस्टर. अरे वा, अरे वा.
काय प्रतिमा काय जगात, आमच्या पंतप्रधानाची प्रतिमा काय जगात? गुजराती पंतप्रधान. प्रश्न गुजरातीचा नाही, प्रश्न मराठीचा नाही, प्रश्न तमिळचा नाही, प्रश्न बंगालीचा नाही. आम्ही ज्यावेळेला महात्मा गांधींकडे पाहतो, आम्ही ज्यावेळेला वल्लभभाई पटेलांकडे पाहतो, आम्ही ज्यावेळेला लोकमान्य टिळकांकडे पाहतो, आम्ही ज्यावेळेला सुभाषचंद्र बोसांकडे पाहतो, आम्हाला नाही कधी वाटत की ते गुजरातचे आहेत, हे महाराष्ट्राचे आहेत, ते बंगालचे आहेत. आमच्या डोक्यात पण येत नाही गोष्ट. पंडित जवाहरलाल नेहरू घ्या, इंदिरा गांधी घ्या, कशाला आमचे अटल बिहारी वाजपेयी घ्या, आमच्या कधी मनात नाही आलं हे कुठच्या प्रांताचे आहेत. मग आज आम्हाला का असं वाटतंय की तुम्ही एका प्रांताचे म्हणून पंतप्रधान म्हणून तिकडे बसलेले आहात, तुमचं प्रेम अजूनही जात नाहीये. आणि ती गोष्ट जर मला खटकत असेल, मी बोलायची नाही, मी मांडायची नाही. आज तिकडे देशावरती तिकडे फायरिंग होते, बॉम्ब हल्ले होत आहेत पाकिस्तानकडनं, आणि आमचे पंतप्रधान काय करतायत? हरियाणा प्रचार सभा घेत आहेत. तिथे खरं बसून तुम्ही ठाण मांडून बसायला पाहिजे होतं. भारतीय जनता पक्षाचं केंद्रात सरकार आल्यावरती मला अजूनही आठवतं, नितीन गडकरींचा एक वाद झाला होता, टेलिव्हिजनवरती दाखवला होता, आणि त्यांनी सांगितलं होतं आता काँग्रेसचं सरकार राहिलेलं नाही, आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आलंय. पाकिस्तानने अशा प्रकारची कुठची जर गोष्ट केली तर त्याला जशाच तसं उत्तर तातडीने ताबडतोब मिळेल. द्या उत्तर. काँग्रेस सरकार असताना देखील आमच्या जवानांची शहीद प्रेत त्या कॉफिनमधनं पाठवली जात होती, आमच्याकडे देशामध्ये येत होती. आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर, नरेंद्र मोदी बसल्यानंतर परत आमचे जवान परत तिकडे मरणार, शहीद होणार, आणि परत ते शवपेटीमध्ये इकडे गुंडाळून आमच्याकडे तिरंग्यामध्ये परत आमच्या देशामध्ये येणार. हेच का ते अच्छे दिन? आम्ही बदल मागितला होता, याच्यात पण बदल मिळत नाही आम्हाला. आणि त्याच्यानंतर आज इथे महाराष्ट्रामध्ये ते प्रचार करत फिरतायत एका राज्यासाठी. कारण समजू शकतो मी. त्याशी ते स्वतःच बोलले नाही का बीडला, की गोपीनाथ मुंडे असते तर मला महाराष्ट्रामध्ये येऊन प्रचाराची गरज भासली नसती. याचा अर्थ महाराष्ट्रातले सगळे त्यांचे भाजपाचे नेते नालायक आहेत. तुमच्यासाठी गधड्यांनो मला इकडे येऊन इकडे प्रचार करायला लागतोय, 20-20 सभा घ्याव्या लागत आहेत. तुमच्या थोबाडावरती महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मतदान करणार नाही मला माहिती आहे, म्हणून परत मोदी. आज विधानसभेला आणलं, उद्या महानगरपालिका आणतील, परवा जिल्हा परिषदेला घेऊन येतील, ग्रामपंचायती आहेत, बँकांच्या निवडणुका होतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.